नागपूरमध्ये आंतरराज्यीय चोरट्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे। कलमना पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून मोठ्या प्रमाणात चोरीचा माल जप्त केला आहे। मात्र त्याचा एक साथीदार अजूनही फरार आहे। नागपूर येथील कलमना पोलिसांनी आंतरराज्यीय चोरट्या टोळीचा पर्दाफाश करत एका आरोपीला अटक केली आहे। दिलीप बाबू रंगन असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो तामिळनाडू येथील रहिवासी आहे। पोलिसांनी त्याच्याकडून 3 लॅपटॉप आणि 6 महागडे मोबाईल फोन जप्त केले असून त्याची किंमत सुमारे 2,10,000 रुपये आहे। कलमना मार्केट परिसरात झालेल्या चोरीच्या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता। गुप्त माहितीच्या आधारे विजयनगर भागात सापळा रचून आरोपीला अटक करण्यात आली। ही टोळी कर्नाटकसह विविध राज्यात सक्रिय असून बाजारपेठ, पार्किंग आणि निवासी भागांना लक्ष्य करत होती। चौकशीत आरोपीने कलमना आणि राणा प्रताप नगर भागातील चोरीची कबुली दिली आहे। त्याचा साथीदार बालाजी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। त्याला अधिक विचारपूस केली असता त्याचा भाषेचा प्रॉब्लेम येत होता, त्यामुळे आम्ही एक दुभाषक आणला आणि ज्याला त्याची लँग्वेज येते आणि त्याच्या माध्यमातून आम्ही त्याला इंट्रोगेट केलं असता आमचा जो पोलीस स्टेशन कळमना येथील गुन्हा होता त्या गुन्ह्यातील मोबाईल त्याच्याकडे मिळून आला। तसेच इतर मोबाईल आणि लॅपटॉप कुठून चोरी केले याबाबत विचारपूस केली। आम्ही त्याला नागपूर शहरात फिरवलं तेव्हा त्यांनी 2 लॅपटॉप आणि 1 मोबाईल हा पोलीस स्टेशन आरपी नगर हद्दीतून चोरी केल्याचं निष्पन्न झालं आणि त्यावरून आम्ही पोलीस स्टेशन आरपी नगर येथे माहिती घेतली असता तिथे नमूद वर्णनाचे लॅपटॉप आणि गुन्ह्याचा मोबाईलचा गुन्हा दाखल असल्याचे समजले। त्यावरून आम्ही आमच्या गुन्ह्यात आरोपीला अटक केलेली आहे। आरोपीचा एक साथीदार बालाजी गोविंदप्पा राहणार कोलार कर्नाटक हा फरार आहे। त्याचा शोध सुरू आहे। आंतरराज्यीय आरोपी असून यांची मोडच अशी आहे की ते नागपूर शहरात येतात आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जसे मोबाईल, लॅपटॉप्स हे उघडे घर जे राहतात किंवा बॉईज हॉस्टेल्स मध्ये वगैरे असे रेकी करून ते जातात आणि तिथे पडलेला लॅपटॉप किंवा मोबाईल हा उचलून घेतात आणि 4-5 दिवस अशी चोरी करतात आणि त्यानंतर तामिळनाडू त्यांच्या राज्यात जाऊन त्या ठिकाणी ते त्याची विक्री करतात, अशी यांची मोडस आहे। तर हा एक आंतरराज्यीय आरोपी आम्ही अरेस्ट केलेला आहे। अधिक तपास सुरू आहे। लोक बघतात हा चेहरा असा, तेव्हा डलनेस दिसला तर ग्लो अँड लवली ह्याचे 10 mg विटामिन सीरम त्वचेच्या आतून नवीन सेल्स उभारते। चेहरा बनतो उजळ नव्यासारखा। ग्लो अँड लवली ग्लो अप।